वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकत आहोत आणि त्या नवीन टॉपिकचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला आपण मराठीतून पूर्ण अपूर्ण भूतकाळ असं म्हणतो. आता पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा उपयोग करायचा ते आपण उदाहरणांसहित समजून घेणार आहोत आणि त्यामुळेच व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. कारण की स्किप केलं की काही गोष्टी मिस होण्याची शक्यता असते आणि जर मिस झालं तर आत्मविश्वास निर्माण होत नाही. तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण अपूर्ण भूतकाळाचे उपयोग काय आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करायचा. दोनच उपयोग आहेत भूतकाळाचे. पूर्ण अपूर्ण भूतकाळाचे दोनच उपयोग आहेत आणि म्हणून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही, म्हणून थोडंसं बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करा. भूतकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया काही कालावधीपासून ते त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती असे सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतात. सर, हे तर तुम्ही फक्त वाचून सांगितलं, समजलं काहीच नाही. आता बारकाईने बघूया. भूतकाळात एका विशिष्ट वेळी. पहिली गोष्ट ही विशिष्ट वेळी. एखादी क्रिया, एखादी क्रिया दुसरी. म्हणजे आपल्याला ह्या 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचे. कोणत्या 2 गोष्टींकडे? भूतकाळातील एखादी विशिष्ट वेळ आणि दुसरी काय? एखादी क्रिया. आता ज्या क्रियेबद्दल बोलणार आहोत, ती क्रिया त्या विशिष्ट वेळे अगोदर काही कालावधीपासून चालू होती. अगोदर काही कालावधीपासून चालू होती. कुठपर्यंत चालू होती? त्या विशिष्ट वेळेपर्यंत. त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती. भूतकाळातील एखादी क्रिया काही कालावधीपासून त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती. म्हणजे ही जी एखादी क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झाली आणि ती क्रिया चालूच होती. कुठपर्यंत चालू होती? ज्या विशिष्ट वेळेबद्दल आपण बोलत आहोत ना, ज्या विशिष्ट वेळेबद्दल आपण बोलत आहोत, त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती. असं जर काही सांगायचं असेल, तर आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता आपण उदाहरण देऊन सांगूया, समजून घेऊया बारकाईने. पहिले बघा काय कोणत्या-कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे आपल्याला? भूतकाळातील 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 विशिष्ट वेळ पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आपल्याला? एखादी क्रिया की जी त्याच्या अगोदर सुरू झाली होती आणि चालूच होती. काही कालावधीपासून एखादी क्रिया अगोदर सुरू झाली आणि चालूच होती. कुठपर्यंत चालू होती? त्या विशिष्ट वेळेबद्दल, ज्या विशिष्ट वेळेबद्दल आपण बोलत आहोत, त्या विशिष्ट वेळेपर्यंत ती चालू होती असं सांगण्यासाठी. आता मी जर असं म्हटलं, की जेव्हा मिस्टर जोशींनी शाळा जॉइन केली, तेव्हा मिस्टर कुलकर्णी 5 वर्षापासून त्या शाळेत शिकवत होते. आता बघा मी अतिशय टप्प्याटप्प्याने सांगितलं. म्हणजे जेव्हा मिस्टर जोशी शाळेला जॉइन झाले, तेव्हा मिस्टर कुलकर्णी 5 वर्षापासून त्या शाळेत शिकवत होते. आता बघा बरं आपण काय-काय कोणत्या-कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? मिस्टर जोशी यांची जॉइन होण्याची वेळ. म्हणजे मिस्टर जोशी हे तरुण असतील. ते त्या एका नवीन शाळेला म्हणजे XYZ शाळेला जॉइन झाले, रुजू झाले. म्हणजे जेव्हा ते रुजू झाले ती विशिष्ट वेळ. आपण त्या विशिष्ट वेळेबद्दल बोलत आहोत. मिस्टर जोशी त्या शाळेत रुजू झाले ती विशिष्ट वेळ. आणि त्याच्या अगोदर मिस्टर कुलकर्णी 5 वर्षापासून त्या शाळेत, त्या XYZ शाळेत शिकवत होते. म्हणजेच काय, की मिस्टर कुलकर्णी यांची शिकवण्याची क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी चालू झाली आणि तेव्हापासून तर मिस्टर जोशी यांची जॉइन होण्यापर्यंतची जॉइन होण्यापर्यंत त्यांची शिकवण्याची क्रिया चालू होती. अर्थातच त्यांनी तिथे जॉब सोडला असा अर्थ होत नाही. मिस्टर कुलकर्णींनी जॉब सोडला असं नाही. तर आपल्याला इथे काय म्हणायचं आहे, की मिस्टर कुलकर्णी जॉइन झालेत. ती जी वेळ होती जॉइन होण्याची, त्याच्या अगोदरपासूनच मिस्टर जोशी जॉइन झाले. त्याच्या अगोदरपासूनच मिस्टर कुलकर्णी मागच्या 5 वर्षापासून त्या शाळेत शिकवत होते. म्हणजे बघा, एखादी क्रिया म्हणजे मिस्टर कुलकर्णींची शिकवण्याची क्रिया काही कालावधीपासून चालू होती. कुठपर्यंत चालू होती? त्या विशिष्ट वेळेपर्यंत. कोणत्या विशिष्ट वेळेपर्यंत? जेव्हा मिस्टर जोशी जॉइन झाले त्या विशिष्ट वेळेपर्यंत. ती क्रिया चालू होती असे सांगण्यासाठी आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता मी जर केवळ असं म्हटलं तर ॲट दॅट टाईम ही हॅड बीन रायटिंग
द नॉवेल फॉर 2 months. ॲट दॅट टाईम, ॲट दॅट टाईम, ॲट दॅट टाईम. ॲट दॅट टाईमचा काय अर्थ झाला? त्यावेळेला, त्या विशिष्ट वेळेला. ही हॅड बीन रायटिंग द नॉवेल फॉर 2 months. तर मागच्या 2 महिन्यापासून तो ती कादंबरी लिहित होता. म्हणजे त्यावेळेला मागच्या 2 महिन्यापासून तो ती कादंबरी लिहित होता. आता आपण इथे कोणत्या 2 गोष्टी लक्षात घेतल्या? त्यावेळेला म्हणजे भूतकाळातील त्या विशिष्ट वेळेबद्दल बोलत आहोत आणि त्याची कादंबरी लिहिण्याची क्रिया त्या विशिष्ट वेळेच्या अगोदर 2 महिन्यापासून चालू होती. 2 महिन्यापासून चालू होती. म्हणजे त्या विशिष्ट वेळेला तो ती कादंबरी लिहितच होता असं नाही. तर ती क्रिया त्याची एक तर पूर्ण झाली असेल, लिहून पूर्ण झालेली असेल किंवा अजूनही तो लिहितच असेल. अर्थातच तुम्ही जाऊन त्याला भेटलात आणि तुम्ही भेटताय नंतर तो कादंबरीच लिहितो असं होईल का? नाही. तुम्ही त्याला जाऊन भेटलात ती एक विशिष्ट वेळ झाली आणि त्या विशिष्ट वेळेला तो कादंबरी लिहित असेल का? नाही. कादंबरी लिहिण्याची त्याची क्रिया चालू असेल. परंतु आता तुम्ही आला आहात तर तुमच्याबरोबर तो गप्पा गोष्टी मारतो आहे. मग तो सांगतोय, की "हो, अरे हां, मागच्या 2 महिन्यापासून मी एक कादंबरी लिहितोय." ठीक आहे. तो असं म्हणेल. आणि आता असं गृहीत धरूया, की मी माझ्या मित्राला जाऊन भेटलो आणि मी माझ्या मित्राला जाऊन भेटल्यानंतर, "काय रे, काय चाललं? कसं चाललं?" असं मी त्याच्याशी बोलतोय आणि बोलत असताना साहजिकच तो माझ्याशी आता गप्पा गोष्टी मारेल, आता या क्षणाला. आणि मग तो का त्यावेळेला कादंबरी लिहित असेल का? नक्कीच नाही. आता मित्र आलाय तर मग आपण आपल्याकडे पाहुणचार वगैरे हे ते होत असतं. म्हणजे तो आपल्या त्या क्षणाला तो लिहित नसणार. परंतु तो मला सांगतोय, "अरे, मागच्या 2 महिन्यापासून मी एक कादंबरी लिहितोय." म्हणजे ती कादंबरी लिहिण्याची क्रिया त्याची चालू आहे किंवा मी जेव्हा जाऊन त्याला भेटलो त्यावेळेपर्यंत. आणि एवढं सगळं झालं आणि मी घरी आलो आणि मी तुम्हाला भेटलो. आता तुम्हाला भेटलो आणि सांगितलं, "अरे, त्यावेळेला तो आहे ना मागच्या 2 महिन्यापासून कादंबरी लिहित होता." म्हणजे त्यावेळेला म्हणजे कोणत्या वेळेला? ज्यावेळेस मी जाऊन त्याला भेटलो ती वेळ विशिष्ट ॲट दॅट टाईम. जसं मिस्टर जोशी त्या शाळेला जॉइन झाले ॲट दॅट टाईम. विशिष्ट वेळ. आणि मिस्टर कुलकर्णी 5 वर्षापासून शिकवत होते. म्हणजे जेव्हा मिस्टर जोशी जॉइन झाले, त्याच्या अगोदरपासून मिस्टर कुलकर्णी शिकवत होते. तर अशी क्रिया सांगण्यासाठी आपण पूर्ण, अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. तर थोडासा ट्रिकी आहे, परंतु तुमच्या लक्षात आलं असेल. भूतकाळातली एखादी विशिष्ट वेळ भूतकाळातली असली पाहिजे. भूतकाळ मी शब्द बारकाईने सांगतोय. भूतकाळातली एक विशिष्ट वेळ असली पाहिजे आणि त्याच्या अगोदर एखादी क्रिया काही कालावधीपासून चालू होती, असं जर सांगायचं असेल त्या क्रियेबद्दल, ती क्रिया चालू होती असं सांगायचं असेल, तर आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. अर्थातच मी हा एकच उपयोग समजून सांगण्यासाठी मी जवळपास तुमचे बहुमूल्य 2 ते 3 मिनिटं घेऊन टाकलेले आहेत, परंतु त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. आता दुसरा उपयोग बघूया. भूतकाळात एका विशिष्ट वेळी, पुन्हा एकदा बघा बारकाईने तेच. भूतकाळात एका विशिष्ट वेळी, त्या अगोदर घडलेल्या क्रियेचा परिणाम किंवा त्या क्रियेचे कारण सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतात. आता इथे बारकाईने बघा. काय सांगितलंय? पुन्हा एकदा भूतकाळातली एक विशिष्ट वेळ. आपल्या ह्या विशिष्ट वेळीकडे लक्ष द्यायचंच आहे. आणि त्या अगोदर घडलेल्या म्हणजे एखादी क्रिया घडून गेलेली आहे. आणि त्या घडलेल्या क्रियेचा परिणाम सांगायचा असेल, रिझल्ट सांगायचा असेल किंवा दुसरी जी क्रिया घडली, त्या क्रियेमागचं कारण दुसरी जी क्रिया घडली, त्या क्रियेमागचं कारण सांगायचं असेल, तर आपण पूर्ण, अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता क्रियेचा परिणाम. आता समजून घ्या, की मी जर असं म्हटलं, की मी काल खिडकी उघडली आणि बघितलं तर बाहेर छानपैकी सूर्यप्रकाश पडलेला होता. When I opened the window yesterday, I saw the sun was shining. आता नीट बारकाईने बघा. परंतु जमीन ओली होती. बट द ग्राउंड वॉज वेट. परंतु जमीन ओली होती. आता याचं काय कारण असेल बरं? तर याचं कारण असं असू शकतं, इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. तर रात्रभर पाऊस पडत होता. रात्रभर पाऊस पडत होता. आता जमीन ओली असण्याचं कारण काय आहे?
इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. रात्रभर पाऊस पडत होता. असं त्याचं कारण आहे. म्हणजेच रात्रभर पाऊस पडत होता. त्याचा परिणाम काय आहे, की जमीन ओली होती. म्हणजे तुम्ही कारणच्या नजरेतून बघितलं तरी अर्थ तोच होतो आणि परिणामाच्या नजरेतून बघितलं तरी अर्थ तोच होतो. हो की नाही? व्हेन आय ओपन द विंडो येस्टरडे. मी कालची गोष्ट करतोय. काल म्हणजे भूतकाळ. येस्टरडे म्हणजे ती विशिष्ट वेळ झाली. कोणती विशिष्ट वेळ? येस्टरडे पेक्षा जास्त विशिष्ट आणखीन कोणती दिसते? व्हेन आय ओपन्ड द विंडो. व्हेन आय ओपन्ड द विंडो. जेव्हा मी खिडकी उघडली, ती विशिष्ट वेळ. आणि केव्हा? भूतकाळातली म्हणजे येस्टरडे. हे झालं विशिष्ट वेळ. आता मी काय पाहतो आहे? आय सॉ. मी पाहिलं. द ग्राउंड वॉज वेट. द ग्राउंड वॉज वेट. जमीन ओली होती. जमीन ओली होती. म्हणजे मी जेव्हा पाहिलं तेव्हा जमीन ओली होती. तेव्हा पाऊस पडत होता का? नो. ॲट दॅट टाईम द सन वॉज शायनिंग. तर त्यावेळेला सूर्य प्रकाशत होता. म्हणजे चांगलं ऊन पडलेलं होतं. छानपैकी प्रकाश पडलेला होता. द सन वॉज शायनिंग. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेस मी खिडकी उघडली त्यावेळेस पाऊस पडत नव्हता. द सन वॉज शायनिंग. परंतु जमीन ओलं असण्याचं कारण काय? कारण ते जमीन ओली असण्याचं कारण काय आहे? इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. रात्रभर पाऊस पडत होता. म्हणजे बघा, रात्रभर पाऊस पडण्याची क्रिया चालू होती. परंतु खिडकी उघडली तेव्हा पाऊस थांबलेला होता. पाऊस पडून गेलेला होता. म्हणजे घटना घडलेली होती. घटना घडलेली होती. म्हणजे ती क्रिया मध्येच भूतकाळातच कुठेतरी थांबून गेलेली होती. परंतु त्याचा रिझल्ट काय झाला? जी घटना घडली त्याचा रिझल्ट काय झाला? त्याचा परिणाम काय झाला? की जमीन ओली होती. कळालं? आणखीन दुसरं उदाहरण सांगूया. शी वॉज टायर्ड देन. शी वॉज टायर्ड देन. ती त्यावेळेला थकलेली होती. काय कारण आहे? शी हॅड बीन वर्किंग सो हार्ड ऑल डे. शी हॅड बीन वर्किंग सो हार्ड ऑल डे. तर ती दिवसभर खूप मेहनत करत होती. ती दिवसभर खूप मेहनत करत होती. आणि त्याचा परिणाम काय झाला? शी वॉज टायर्ड देन. शी वॉज टायर्ड देन. देन. तर ती तेव्हा थकलेली होती. म्हणजे खूप दिवसभर काम करण्याचा परिणाम ती थकलेली होती असं म्हणा. एक तर परिणामच्या नजरेतून बघा किंवा शी वॉज टायर्ड देन. ती खूप थकलेली होती. आता थकलेली असण्याचं कारण काय? तर शी हॅड बीन वर्किंग हार्ड. शी हॅड बीन वर्किंग हार्ड. म्हणजे बघा वाक्य एकच आहे. तर एक तर परिणाम किंवा कारण अर्थ एकच आहे. परिणामाच्या नजरेतून बघा किंवा कारणांच्या नजरेतून बघा. शी हॅड बीन वर्किंग हार्ड. शी हॅड बीन वर्किंग सो हार्ड. सो सो शी वॉज टायर्ड देन. शी वॉज टायर्ड देन. तर ती खूप काम करत होती म्हणून ती खूप थकली होती. म्हणजे परिणाम. आता जर असं म्हटलं तर शी वॉज टायर्ड देन बिकॉज. शी वॉज टायर्ड देन बिकॉज. आता आपण कारण सांगू राहिलो. वाक्य तेच आहे. वाक्यात काही फरक झाला का? नाही. हो ना? म्हणजे परिणाम किंवा कारण असं. तर शी वॉज टायर्ड देन बिकॉज शी हॅड बीन वर्किंग सो हार्ड ऑल डे. शी हॅड बीन वर्किंग सो हार्ड ऑल डे. तर असं तुम्ही म्हणू शकतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल की भूतकाळात एका विशिष्ट वेळी त्या अगोदर घडलेल्या क्रियेचा परिणाम किंवा कारण सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग आपण करत असतो. तर तुम्हाला हे दोन उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे समजले असतील अशी अपेक्षा करतो. आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ इथे थोडा थांबून घेतो आणि याच्याशी संबंधित असलेल्या फळ्यावर आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळ, त्याची ओळखण्याची पद्धत, त्याचं रचना, त्याच्या साहाय्याने आणखीन काही उदाहरणं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.